रोज मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचा त्याचा प्रश्न पडतो। त्यामुळे आज आपण बनवलेली आहे पालक पुरी। ही पालक पुरी लहान मुलांच्या डब्याला द्या, खूप आवडीने लहान मुलं खातात। नमस्कार, मी भाग्यश्री, भाग्यज लाईफस्टाईल व्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पालक पुरी बघतोय, अगदी स्वस्त मस्त घरी जे अवेलेबल साहित्य आहे त्याच्यामध्ये बघतोय। बघा, इथं मी बाजारातून पालक आणलेला आहे, व्यवस्थित स्वच्छ धुवून मी पानं घेतलेली आहेत। त्यानंतर घेतलं ते म्हणजे जिरं, त्यानंतर घेतलं ते म्हणजे ओवाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर लाल पावडर घेतली, लाल पावडर घालू शकता किंवा तुम्ही लसणाची पेस्ट घालू शकता, आलं लसणाची पेस्ट, पण मी इथं लाल पावडर प्रिफर करेल। त्यानंतर घेतलं ते म्हणजे मीठ आणि त्यानंतर घेतलं ते म्हणजे गव्हाचं पीठ। हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, तर पालकाची जी पानं आहेत ती थोडीशी शिजवून घ्यायची। तुम्ही डायरेक्टली त्याचं कच्चं पानांची पेस्ट करून पण तुम्ही त्याच्या कणकेत मळू शकता, पण मी इथं थोडीसे पानं उकडून घेते। त्यासाठी एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये सगळं जे पालक होतं ते व्यवस्थित स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं आहे। व्यवस्थित धुतल्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला ते थोडंसं अगदी 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा, इथं गॅस पेटवून घेतला आहे। गॅस पेटवून घेतल्यानंतर त्याच्यावरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पालकाची पानं अगदी किंचित 3-4 चमचे पाणी टाकून आपण ते शिजवून घेणार आहोत। पालकात ऑलरेडी पाणी असतं, पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपोआप पाणी सुटायला सुरुवात होते। हे पाणी फेकून न देता आपल्याला ह्याच पाण्यामध्ये कणिक मळायची, जे आपण डो बनवणार आहे पालकचं पुरी करण्यासाठी, ते आपल्याला उपयोगी पडणार आहे। बघा, इथे व्यवस्थित जवळजवळ पालकाची पानं 1-2 ते 3 मिनटं मी उकळून दिलीत। त्यानंतर थंड होऊपर्यंत गॅस बंद केला। थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते काय करायचं आहे। हे पानं आपण बाजूला काढून घ्यायचीत आणि पाणी जे आहे त्यातलं ते बाजूला काढून घ्यायचं। इथं फुलपात्रामध्ये मी पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि जे पालक होतं ते मी व्यवस्थित पानं बाजूला काढून घेतलेत, निथळून घेतलेत। ॲक्च्युली काय होतं, गरजच पडत नाही, पण तुम्हाला जास्त प्रमाण जर लागत असेल की घरात 4-5 माणसांसाठी पुऱ्या करायच्यात, तर त्या पाण्याचा वापर करून आपण पालक पुरी बनवताना कणिक त्यातच भिजवायची आहे। पण इथं हार्डली मी 2 मुलांसाठी बनवणार आहे, त्याच्यामुळे काय केलेलं आहे, तर पालकाची जी पुरी आहे त्यासाठी थोडंसं किंचितसर 2-3 चमचे आपल्याला पाणी लागणार आहे। बघा, मी व्यवस्थित ती पालकाच्या पानांची प्युरी करून घेतलेली आहे। व्यवस्थित पालकाची प्युरी काढल्यानंतर इथं मेन इन्ग्रेडियंट घातला आहे तो म्हणजे जिरं घाला मैत्रिणींनो, पुरीमध्ये खूप छान चव येते। त्यानंतर ओवा टाकताना आपल्याला थोडंसं हातावरती तो क्रश करून टाकायचा आहे। माझ्या इथे पांढरे तीळ घरात नव्हते, पांढरे तीळ जर असेल तर पुरीला अजून खूप छान चव येते। त्यानंतर घातलेले आहे लाल पावडर। तुम्ही लाल पावडर किंवा हिरव्या मिरचीची ठेचा जर लहान मुलं खात असतील तर ती थोडीशी हिरवी मिरची त्यात क्रश करून तुम्ही घालू शकता। त्यानंतर घातली आहे हळद ॲक्च्युली ऑप्शनल आहे, जर घालायची असेल तर घालू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर घालायचं ते म्हणजे गव्हाचं पीठ लागेल तसं बघत घालायचं आहे। म्हणजे जे आपण प्युरी केलेली आहे त्यामध्ये जेवढं आपल्याला पीठ बसेल तेवढं ते पीठ त्यामध्ये घालायचं आहे। आणि हे जे डो बनवतोय तो खूप घट्टसर किंवा खूप पातळसर बनवायचा नाही आहे, मीडियम बनवायचा आहे। बघा, मी पूर्ण तो डो बनवून घेते, त्याच्यामध्ये पीठ लागेल तसं मी मिक्स करत जातीये। बघा, आपलं इथं डो बनलेलं आहे। आता आपण काय करतोय, तर थोडंसं जे पालकाचं पाणी शिजवताना घेतलं होतं ते बोटावरती घेऊन मी व्यवस्थित तो डो मऊ करून घेते। व्यवस्थित मळून घ्यायचं, जितकं आपण व्यवस्थित ते मऊ करणार तेवढ्या पुऱ्या ह्या खुसखुशीत छान लागतात। त्यानंतर बघा, डो असं झालेलं आहे, साधारण बोट त्यात जातील असं आहे। म्हणजे हे पीठ जे आहे, कणिक मळलेली आहे, ते खूप पातळसर किंवा घट्टसर असं नाही आहे। आता आपल्याला 5 ते 10 मिनटं हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, मुरून द्यायचं आहे। त्यानंतर काय केलेलं आहे, तर त्यातला मी कणकेला आपल्याला अंदाजे चपातीला घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे, पिठी घेतलेली आहे। त्यानंतर घेतलं आहे म्हणजे तेल। ह्या तेलामध्येच काल मी पालक भजी केलेली होती, त्यातलं तेल घेतलेलं आहे। त्यानंतर बघा, मी त्याचं व्यवस्थित आपण कणिक मळून घेतलेली आहे, त्यातला थोडासा उंडा मी बाजूला घेते। आता आपल्याला त्याची चपाती करायची। ह्या जर तुम्ही डिरेक्टली छोटे छोटे असे पराठे करू शकता आणि तुपामध्ये ते भाजून तूप लावून भाजून मुलांना डिरेक्टली देऊ शकता। हेच पराठ्याची पण सेम अशीच रेसिपी आहे, पण मी इथं पराठा न करता आज पुऱ्या करून दाखवते। चपातीसारखं व्यवस्थित लाटून घेतलं आहे,
खूप पातळसर किंवा खूप जाडसर लाटायचं नाही. घरातलं एखादा कुठलाही डब्याचं झाकण तुम्ही घेऊ शकता किंवा वाटी घेऊ शकता. त्याला थोडीशी पिठी लावली जेणेकरून चिटकू नये आणि गोल 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 अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. डिरेक्टली छोटे छोटे उंडे करून पण तुम्ही पुऱ्या करू शकता. पण मी इथे डिरेक्टली काम वाचवण्यासाठी एक मोठी चपाती लाटून घेते आणि त्याचे मी अशीच दरवेळेस असे मी छोटेसे त्या झाकणाने मी असे त्याचे कट मारून घेत आहे. बघा आपल्या इथं पुरी रेडी झालेले आहेत. एका चपातीमध्ये अंदाजे 6 ते 7 पुऱ्या होतात. 6 पुऱ्या होऊन जातात. बघा इथे मध्ये जे होतं त्याचाही पण मी करून घेतलेले आहेत. 6 पुऱ्या झालेल्या आहेत. आता आपण हे तळून घेऊया. तळण्यासाठी गॅस पेटवून घेतला आहे. कढई व्यवस्थित तापवून घेतली. त्याच्यावरती अंदाजे 3 ते 4 पळी मी तेल घेतलं आहे आणि तेल तापल्यानंतर मंद आचेवरती आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्यात. काय होतं, पालक ऑलरेडी आपण शिजवून घेतलेला असतो आणि ते लवकर करपण्याची शक्यता असते. म्हणून अगदी मीडियम गॅसवरती किंवा लो गॅसवरती ह्या पुऱ्या तळून घ्या, कारण तेल आपण आधी तापवून घेतलेलं होतं. पुऱ्या व्यवस्थित तळून घ्या. खुसखुशीत कुरकुरीत पुऱ्या होतात. लहान मुलांना खूप छान आवडतात. प्लस ह्याच्यावरती पांढरे तीळ जर ह्याच्यामध्ये मिक्स करता आले तर चव अजूनच छान लागते. म्हणजे इथे अवेलेबल नव्हतं म्हणून घातलं नाही, ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता. बघा व्यवस्थित पुरी तळल्यानंतर आपल्याला ते निथळून घ्यायचं आहे. एक आपण तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरवर घेऊ शकता. माझ्याकडे न्यूजपेपर अवेलेबल होता. न्यूजपेपरवरती मी पुरी त्या काढून घेतल्यात, निथळून घेतल्यात. तेल अगदी निथळून घ्या, कारण लहान मुलांच्या डब्यासाठी आपण बनवतो. मोठेही आवडीनेही खातात. नाश्त्यासाठीही उत्तम असा पर्याय आहे. बघा याच्यावरती जे एक्स्ट्रा तेल होतं ते निथळण्यासाठी ते मी त्या पेपरवरती ठेवलेलं आहे, की जेणेकरून तेल पूर्ण ऑब्झर्व होईल आणि आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट बनणार नाहीत. बघा इथं पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. एक पुरी मी फोडून दाखवते. वा किती सुंदर पापुद्री फुटती. अगदी गोल गरगरीत पुऱ्या होतात. टम्म फुगतात. चवीला खूप छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.